नमस्कार, आपलं धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। विद्युत सहायकांचे 3 वर्षांच्या फरकांसाठी ग्रामीण पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून केले निदर्शने। पापा खरात यांच्या 11व्या पुण्यस्मरण दिवसानिमित्त मतिमंद मुलींना देण्यात आले भोजन। साक्री रोड सर्किट हाऊस समोरील ग्रामीण विद्युत कार्यालयात विद्युत सहायकांचे 3 वर्षांपासून पूर्ण फरक थांबल्याने आज सकाळी कार्यालयाबाहेर निदर्शने व आंदोलन करण्यात आले। हक्काचा फरक मिळावा म्हणून अनेक वेळा पत्रव्यवहार केलेत, यांचा काहीही उपयोग झाल्यामुळे आज आंदोलन करण्यात आले। माननीय प्रभारी अधिकारी JS पाटील यांच्याशी चर्चा करून 30 तारखेपर्यंत सर्वांना फरक मिळेल असे आश्वासन दिले। 30 तारखेला फरक मिळाला नाही तर 1 जुलैला परत जनआंदोलन करून आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही। यावेळी महाराष्ट्र वीज कामगार महासंघ व सर्व अधिकारी कर्मचारी या आंदोलनाला उपस्थित होते। वीज कामगार महासंघाचा महाराष्ट्र प्रदेशचा उपाध्यक्ष म्हणून सध्या जबाबदारी आहे। धुळे ग्रामीण विभागामध्ये जे काही आमचे विद्युत सहाय्यक होते त्यांना तंत्रज्ञ पदाचे ऑर्डर मिळाले, परंतु गेल्या 8 महिन्यापासून त्यांना फरक मिळाला नाही आणि त्या फरक मिळण्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला, भेट घेतली, परंतु पत्रव्यवहार करून भेट घेऊनसुद्धा त्या ठिकाणी दाद मिळत नव्हते आणि म्हणून या ठिकाणी 19/5/18 रोजी या कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता यांना एक नोटीस दिली गेली, जर तुम्ही आम्हाला फरक दिला नाही तर आम्ही 14 तारखेची आज जर दिला नाही तर 14 जूनला आम्ही या ठिकाणी आंदोलन करू। आंदोलनाचा परिणाम असा झाला की सर्व ठिकाणावर लोकांची त्या ठिकाणी मागणी झाली आणि आज या ठिकाणी कार्यकारी अभियंता जे आहेत पाटील साहेब, जे प्रभारी कार्यकारी अभियंता आहेत, त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या विद्युत सहायकांचा फरक होता तंत्रज्ञ झाल्याबद्दल, तर त्यांचा सर्वांचा फरक हा 30 जूनच्या पगारामध्ये ह्या ॲड होणार। 20 तारखेपर्यंत त्याची रिक्वायरमेंट हेड ऑफिसला जाणार आणि जवळजवळ ह्या ठिकाणी प्रत्येक विद्युत सहायक जो तंत्रज्ञ झाला आहे त्याला 60,000 ते 70,000 रुपयाचा दर महिन्याचा फरक, असा 5-6 महिन्याचा फरक मिळणार। जवळजवळ 60 लाख रुपये ही रिक्वायरमेंट या ठिकाणी पाठवले गेलेलं आहे। या प्रशासनाने जे काही सकारात्मक या ठिकाणी आमची बाजू मांडली, सकारात्मक जो विचार केला आणि ज्या लोकांवर अन्याय झाला होता अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाने जे चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, त्यामुळे आजचं आमचं जे धरणं आंदोलन जे वीज मंडळाच्या धुळे ग्रामीण विभागासमोर आयोजित केलेलं होतं ते आज आम्ही तूर्त स्थगित केलेलं आहे। जर कधी 30 जूनच्यापर्यंत पैसे मिळाले नाहीत, पुन्हा 1 जुलै रोजी याच ठिकाणी ह्याच प्रेमायसेसमध्ये आम्ही पुन्हा आंदोलन करू, अशा प्रकारचा त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे, तो निर्णय पण झालेला आहे। पापा खरात ग्रुपतर्फे 11व्या पुण्यस्मरण दिवसानिमित्त संस्कार मतिमंद मुलींची आश्रम शाळेत सकाळी स्वर्गीय पापा खरात यांचे प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून सर्व मतिमंद मुलींना भोजन देण्यात आले। गायकवाड चौक, आंबेडकर चौक आणि संपूर्ण धुळे शहराच्या युवकांच्या वतीने दरवर्षी मतिमंद मुलींच्या आश्रमात अन्नदानाचा वाटप केले जाते। पापा खरात यांच्या युवकांमध्ये प्रेरणादायक स्थान होते। पापा खरात यांच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रम राबवित असतात। धुळे शहरातील सर्व तरुणांनी या ठिकाणी येऊनच श्रद्धांजली अर्पण करून अन्नदान वाटप करण्यात आले। यावेळी मुकेश खरात, पैलवान बबलू खरात, प्रभात चॅनलचे संपादक ॲडव्होकेट संतोष जाधव, सुनील भाऊ विजय खरात आणि पापा खरात ग्रुपतर्फे या कार्यक्रमाला उपस्थित होते। खरात यांचा 11वा पुण्यस्मरण दिवस दरवर्षी पापा खरात यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मतिमंद मुलींच्या आश्रमशाळेमध्ये पापा खरात ग्रुप, गायकवाड चौक, आंबेडकर चौक व संपूर्ण धुळे शहरातील युवकांच्या वतीनं या ठिकाणी दरवेळेस अन्नदानाचा कार्यक्रम देण्यात येतो। पापा खरात एक असं व्यक्तिमत्व होतं धुळे शहरात, सर्व युवकांना एक प्रेरणादायी ठरणारे असे आमचे पापा खरात
आज त्यांचा 11वा पुण्यस्मरण दिन. या पुण्यस्मरण दिनात पापा खरात ग्रुप अनेक ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम राबवत असतात. तसंच आज सायंकाळी देखील दंडोबाच्या इथं देखील आज कार्यक्रम देण्यात आलेला आहे. या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला धुळे शहरातील सर्वच तरुण या ठिकाणी एकत्र येऊनच आनंदाचा कार्यक्रम केला. जरी धुळे शहरातील सर्व तरुणांनी दरवर्षी जे अशा मोठ्या प्रमाणात असा कार्यक्रम साजरे केले पाहिजे आणि धुळे शहरातील अनेक मोठे नेते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचे पापा खरात ग्रुपतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.